लाडकी बहीण योजनेमुळे जे उद्योगांना सबसिडी मिळाली पाहिजे होती ती आता मिळेल की नाही या संदर्भात आता शाश्वती नाही असं मत सरकारला करत आहे. सरकारच एकमेकाचे कपडे फाडतात त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. मग रामदास कदमांचं खच्चीकरण केलं असं रामदास कदम म्हणतात. त्याबाबत व्यक्तिगत याच्यावरती मी कॉमेंट्स करत. राष्ट्रवादी चंद्र पवार पक्षामध्ये जे आहे कुठे आता तेढ निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. जयंत पाटलांची शिवस्वराज्य यात्रा ही जामखेडमध्ये आली नाही म्हणून रोहित पवारांनी थेट आता शरद पवारांची सभा त्या ठिकाणी घेतली आणि त्या सभेमध्ये शरद पवारांनी जे आहे रोहित पवार यांना मंत्रिपदाचे संकेत दिलेले आहेत. याकडे कसं बघताय? त्या इंटरनल मॅटर आपण कसं काय त्याच्यावरती कॉमेंट करणार. थँक्यू साहेब, आभारी आपलं सगळ्यांचा. महायुतीच्या 80% जागांवर चर्चा झालेली आहे. भाजप 140 ते 150 जागांवर लढणार आहे. थँक्यू. मी त्या पक्षात मी त्यांचा सरांनी ज्या धर्मवीर चित्रपटाच्या नंतर जे आहे आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला, घातपात झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आणि त्यानंतर पुन्हा आता कुठेतरी एक वेगळं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं. सरकार त्यांचं आहे, त्यांनी चौकशी कमिशन नेमावं. हे पत्रकारातून का बोलताय, वर्तमानपत्रातून का बोलतात? सरकार आहे त्यांच्याकडे. तुम्हाला असं वाटत असेल की बा आनंद दिघे यांचा असणारा अन्य कारणामुळे मृत्यू झाला असं जर म्हणत ना असाल तर त्याची चौकशी करा. चौकशी कमिटी स्थापन करा. चौकशी समिती स्थापन केली नाही तर हे पॉलिटिकल ग्रिमिक होतं असंच त्या ठिकाणी होईल. पुढच्या काळात आमचंच सरकार येईल आणि त्यावेळेला आम्ही यांचे हिशोब घेऊ, भाजपचे कपडे घालायला असं सुनील केदार म्हणतात. तुमची काय प्रतिक्रिया आहे? मी दुर्दैवाने असं म्हणेन की काही अधिकारी जे आहेत हे नको तेवढं ह्या सरकारला फेवर करतात आहेत. त्यांची न्यूट्रलिटी जी राहिली पाहिजे ती न्यूट्रलिटी राहिलेली नाही आणि म्हणून अनेक जणांच्या कारवाई झाली आपल्याला या ठिकाणी दिसते. तेव्हा अधिकाऱ्यांच्या विरोधातली ही जी भाषा आहे ती मला आश्चर्यकारक नाही आहे. त्याला शेवटी तुम्ही मला जर त्रास दिला असाल आणि उद्या मी सत्तेवरती आलो तर त्याचा वचपा मी काढणारच आहे. त्याच्यामुळे अधिकाऱ्याने स्वतःची न्यूट्रलिटी आणि कायद्याला धरून पॉलिटिकल बॉस कोणी असेल त्यांनी कायद्याला धरून असणारा निर्णय घेतला पाहिजे अशी परिस्थिती आहे. सध्याच्या काही योजना शासनाच्या वतीने राबवण्यात येत आहेत, लाडकी बहीण असेल किंवा अशा अनेक योजना आहेत. तुम्हाला काय वाटतं की याचा किती परिणाम होईल मतदारांवर? ते लाडकी बहिणीची योजना कदाचित चालली असती असं मी म्हणेन. पण दुर्दैवाने मी असं म्हणेन की शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला काही असेल ते वाटलं असं वाटतं तुम्हाला? माझा अजूनही शंका आहे. काय का मी मातीवरती पुतळ्यांची उद्घाटनं केलेली आहेत. एवढे दिवस पावसाळे झाले पण ती माती गळली नाही आणि ते पुतळे पडलेले नाहीत. हा तर मेटलचा पुतळा आहे. शंका का उपस्थित होती? मला शंका उपस्थित होते की मातीच्या ढिगाऱ्यावरती जिथे आम्ही पुतळे बसवले आज 20 वर्ष झाली तरी ते तसेच्या तसेच आहेत आणि हा मेटलचा असणारा पुतळा हा पडतोय. पण कोण पाडू शकतं? कारण सरकार तर स्वतःच्या विरोधामध्ये करणार, कोण पाडू शकतं? माहीत का आता कोणी आहेत म्हणून तर मी म्हटलं त्याचं चौकशी केली पाहिजे की पुतळा कोणी पाडला म्हणून तो. आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की लाडकी बहीण पाठीमागे राहिली आणि शिवाजी महाराज फोरफ्रंटवरती आले अशी परिस्थिती आहे. सभे करून कुठेतरी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हो, सरकारचा त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि म्हणूनच ते असं वक्तव्य त्या ठिकाणी करू शकतात. लोकसभेच्या इलेक्शनच्या नंतर आपण पाहिलं तर एकंदरीत 32 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमानांमध्ये दंगली करण्याचा प्रयत्न झाला.
दगडफेक झाली, मशिदींवरती झाली, लोकांमध्ये झाली. पण एकंदरीत असं दिसतंय की महाराष्ट्रातली जनता ही आता दंगल करण्याच्या मूडमध्ये नाही आणि म्हणून ज्यांनी कोणी केले त्याला फार प्रोत्साहन मिळालेलं नाही. आपण कसं बघताय काय देशाला तोडणारी भूमिका आहे. माझं ट्विट जर त्यावेळेस आपण वाचलं असेल तर मी वन नेशन वन इलेक्शन याची पूर्णपणे चर्चा कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये झाली. त्याची तारीखही दिली होती आणि वर्षही दिलं होतं. कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीने वन नेशन वन इलेक्शन हे देशाच्या हिताचं नाही, पुढे जाऊन ते देशाच्या युनिटीला बाधा होऊ शकतो आणि म्हणून त्यांनी रिजेक्ट केलेलं आहे. हे रिजेक्ट केलेलं पुन्हा भारतीय जनता पक्षानं RSSनी लोकांवरती लादायचं ठरवलेलं आहे. त्यातून आम्ही असं म्हणतोय की देश विघटनेच्या मार्गावरती आहे असं त्या ठिकाणी आम्ही मानतोय. आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी नेत्यांनी असल्याची एक मागणी. मान्य आहे त्यांचं, ते आंदोलन चालू आहे. त्यांचे जे आमदार आहेत नरहरी झिरवळ ते स्वतः आता मंत्रालयाबाहेर आंदोलन करतायत की धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देऊ. सरकार बघून घेईल त्याच्यावरती. आम्ही काही सरकार नाही आहोत. ज्या दिवशी आम्ही सरकारमध्ये जाऊ त्या दिवशी आम्हाला त्या प्रश्नामध्ये लक्ष घालावं लागेल, त्याच्या अगोदर नाही. सगळ्याच्या विरोधात. पण मग एकीकडे आपली जी आपण एकला बालमतीची भूमिका आहे कुठेतरी बीजेपीला फायदा होतोय, बीजेपीसाठी हे सगळं घडून येतंय. असं आहे आता. माझं म्हणणं असं आहे की मागच्या याच्यामध्ये लोकसभेमध्ये काँग्रेसला फायदा झाला. मग आम्ही काँग्रेसची बी टीम आहोत असं का नाही म्हणत? शेवटी कुठेतरी आपण इंटेलेक्च्युअली ऑनेस्ट असलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतंय. तुम्ही पत्रकार इंटेलेक्च्युअली ऑनेस्ट नाही आहात. कारण BJPला ज्यावेळेस काँग्रेस NCPला नुकसान झालं आमच्या उभे राहणारं, त्यावेळेस तुम्ही असताना आम्ही BJPची बी टीम आहोत असं म्हणाल. मागच्या लोकसभेमध्ये काँग्रेस NCPला म्हणजे काँग्रेस NCP आणि उभाटाला फायदा झाला, त्यावेळेस तुम्ही का म्हणत नाही की आम्ही असणारा काँग्रेस बी आणि यांची बी टीम आहोत म्हणून? तुम्ही इंटेलेक्च्युअली ऑनेस्ट नाही आहात. हा, जिथे आम्हाला जाहीर करायचे तिथे आम्ही केलेलं आहे. जिथे जाहीर करायचं आहे तिथे आम्ही आता हळूहळू जाहीर करत राहू. सर एक प्रश्न आहे सर, लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पूर्ण 48 जागा पैकी काही 35 उमेदवार दिले होते. 7 ठिकाणी तुम्ही इतरांना पाठिंबा दिला होता. 7 नाही, 3 ठिकाणी आम्ही फक्त पाठिंबा दिला होता. सर पण तुम्ही महाविकास आघाडीच्या विरोधात बोलता पवारांच्या, पण तुम्ही बारामतीमधून तर सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला होता. हो, कारण का त्यांनी पाठिंबा मागितला होता. ती भूमिका कुठे प्रश्न असा आहे, एक लक्षात घ्या की पवारांच्या विरोधात बोलण्यापेक्षा आम्ही NCPच्या विरोधात बोलतो. पवार म्हणजे त्यांनी इक्वेट नका करू त्याच्यामध्ये. माझं NCP आणि पवार आणि NCP असं करू नका. त्याच्यामुळे NCPवरती NCP पार्टी जी आहे त्यांच्या याच्यावरती भूमिकेवरती आम्ही हे केलं. जे पाठिंबा आम्ही असणारं दिलं ते एक असणारं शाहू महाराज हे असणारं सगळ्यांनाच हित असणारं सन्मान्य कुटुंब आहे आणि त्यांच्यामधलं बऱ्याच वर्षानंतर उभं राहते आणि म्हणून लोकसभेमध्ये शाहू महाराज कुटुंबातलं कोणीही उभं राहत असेल तर पराजय होऊ नये, पहिल्यांदाच उभं राहते. त्याच्यामुळे असं ते विजयी झाले पाहिजेत असं मी त्या ठिकाणी पाहिलं. नागपूरची जागा जी होती ती काँग्रेसने स्वतःहून आम्हाला पाठिंबा द्या असं जाहीर केलं होतं आणि NCPने बारामतीची जी जागा आहे ती जरा थोडीशी आमची प्रेस्टीज आहे, तेव्हा आम्हाला पाठिंबा दिला तर अधिक चांगलं होईल. ॲकोमोडेशनचं असणारं हे जे राजकारण आहे हे मला वाटतं चालत राहतं आणि त्या ह्याच्याप्रमाणे आम्ही असणारं त्यांना पाठिंबा दिला. मतं मिळाले होते.
याचं जर 4 विधानसभामध्ये डिवायडेशन केलं तर मग आपले उमेदवार आता विधानसभेमध्ये 5 ते 8 हजाराच्या वरती पण जाऊ शकतात. मान्य आहे ना, आम्ही 5-6 हजाराचे असतात 60,000 करू ना. तर आपण आता आरक्षणासंदर्भात ज्या पद्धतीने शरद पवारांनी सभेमध्ये जे विधान केलं आणि कुठेतरी आपलं स्पष्टीकरण जे आहे ते त्यात पाहायला मिळतं. एकीकडे कोणाचं स्पष्टीकरण? शरद पवार जसं आपण आता बोलले थोड्या वेळापूर्वी किंवा त्यांची भूमिका जी आहे अप्रत्यक्षपणे त्यांनी मांडली. आता प्रत्यक्ष नाही, त्यांनी प्रत्यक्षात सांगितलं की जरांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. एवढ्या क्लिअर शब्दामध्ये ते रत्नागिरीच्या जाहीर सभेमध्ये बोलले. त्याच्यामुळे आपण बघितलं असेल की अनेक ओबीसी संघटनांनी शरद पवार यांचा निषेध केला आणि एवढे वर्ष ते आम्हाला वापरत राहिले अशा रीतीचे बोर्ड्सही लागलेले आहेत. ही परिस्थिती आहे आणि त्यावरनं मी असं आपल्याला म्हणालो की ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात दुफळी आलेली आहे. ओबीसी हा आरक्षणवाद्यांचं नेतृत्व करतोय आणि मराठा समाज जो आहे हा आरक्षण विरोधी अशा भूमिकेमध्ये तिथे आलेला आहे. साहेब आपण भुसावळमध्ये आलेला आहात. भुसावळची विधानसभेची जागा कशी असेल, कोणाला दिली जाईल? आम्हीच घेणार जागा. कोणाला देण्यात आहे? आम्ही कुठल्या आघाडीमध्ये ना कुठल्या बिघाडीमध्ये नाही आहोत. आम्हीच स्वतः आघाडी इतिहास उभी करतो. आज आपण जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहात. जळगाव जिल्ह्यात एकूण किती उमेदवार असले? ते इलेक्शन म्हटलं म्हणजे सगळ्या जागा लढवाव्याच लागतात तुम्हाला. तुम्हाला आधी विचारलं भुसावळची उमेदवारी जागा कोणाला असेल? कोणाला म्हणजे मग तुमचा प्रश्नाचा रोख मला कळला नाही आहे. आम्ही असणाऱ्या काँग्रेसच्या आघाडीमध्ये पण नाही आहोत आणि आम्ही असणाऱ्या बीजेपीच्या आघाडीमध्ये सुद्धा नाही आहोत. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचा रोख काय आहे तोच आम्हाला कळायला मार्ग नाही आहे. ते असणार जो कोणी उमेदवार असेल तो आपल्याला कळेल, काळजी करू नका. त्याच्यावर उमेदवार राहणार एवढं निश्चित सांगतो आपण. वंचित बहुजन आघाडीची भूमिका अशी आहे की ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीलाच राहिलं पाहिजे. त्यामध्ये इतर कोणाचा समावेश होता कामा नये. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी वेगळं आरक्षण त्या ठिकाणी द्यावं, परंतु ओबीसीतून आरक्षण देऊ नये ही आमची असणारी भूमिका आहे. महाराष्ट्राचं इलेक्शन मला असं या ठिकाणी दिसतंय ते म्हणजे आरक्षणाचा मुद्दा हा महत्त्वाचा होत चाललाय अशी परिस्थिती आहे आणि याच्यावरतीच अवतीभोवती इलेक्शन लढल्या जाईल अशी परिस्थिती आहे. सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा आहे, महागाईचा आहे किंवा शेतीमध्ये जे पिकवलं जातं त्याला आधार किमती मिळाल्या पाहिजेत किंवा आधार किमतीचं अंमलबजावणी झाली पाहिजेत, अशा स्वरूपाचे असणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कुठेतरी मागे पडताना त्या ठिकाणी दिसत आहेत किंवा ते तेवढ्याच मोठ्या प्रमाणात चर्चेला जात नाही अशी परिस्थिती आहे. आघाड्यांचं राजकारण हे चालत राहील, परंतु एका मुद्द्यावरती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना, भारतीय जनता पक्ष हे एका मुद्द्यावरती कॉमन आहेत आणि ते म्हणजे आरक्षण कायमचं संपलं पाहिजे. या मुद्द्यावरती हे चारही पक्ष एक आहेत अशी परिस्थिती आहे.
वंचित बहुजन आघाडी आरक्षण हे राहील याच्यासाठी लढा देईल, इलेक्शनमध्ये सुद्धा देईल, रस्त्यावरतीही देईल. आणि आरक्षण वाचवण्याचं धोरण त्या ठिकाणी घेणार आहे. यावेळेचं जे पोलरायझेशन होईल इलेक्शनचं, ते सामाजिक दृष्टिकोनातून पोलरायझेशन होईल असं मला वाटतंय. आणि ते म्हणजे आरक्षणावरनं पोलरायझेशन होणार. ज्यांना आरक्षण मिळतंय ते एका बाजूला, आणि ज्यांनी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आरक्षण संपलं पाहिजे अशी जी भूमिका घेतलेली आहे ते एका बाजूला राहतील अशी परिस्थिती आहे. म्हणजे ओबीसी हा जो फॅक्टर आहे तो आरक्षण वाचलं पाहिजे ह्याचं नेतृत्व करणार, आणि मराठा समाज जो आहे तो आरक्षण विरोधी यांचं नेतृत्व करणार अशी परिस्थिती एकंदरीत दिसते. त्याच्यामुळे सोशली असं म्हटलं तर हे इलेक्शन पोलरायझेशनचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय, आणि त्याच्याच वरती अवतीभोवती फिरेल अशी परिस्थिती आहे. माझं निवेदन संपलं. आपण आता विचारा. पक्षाच्या वतीने ओबीसी संघटना ज्या आहेत जिल्ह्यामधल्या, त्या सगळ्यांना आम्ही असं एकत्रित करतो आणि जिल्हा समन्वयक समिती असं स्थापन करण्यात आलेली आहे. आणि या जिल्हा समन्वयक समितीमार्फत कॅन्डिडेट निवडणं आणि त्याच्याचबरोबर प्रचार करणं असा अनेक जिल्ह्यांमधला भाग चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूस जो महाराष्ट्रातला आदिवासी विभाग जो आहे, जो विखुरलेला आहे, एकत्र कधी आला नाही, त्याला मागच्या 2 महिन्यामध्ये आम्ही असं एकत्र करत आज चोपड्याला असणारी पहिली आदिवासी सत्ता संपादन परिषद त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. सामाजिक दृष्टिकोनातून जो वंचित आहे, आदिवासी आहे, ओबीसी आहे, यांना एकत्र करत वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या इलेक्शन्स त्या ठिकाणी उभा राहणार आहे. जरांगे पाटील यांचा इश्यू शासनाने सोडवला नाही आणि म्हणून तो आता कळीचा मुद्दा झालाय असं मी त्या ठिकाणी मानतोय. जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मराठा समाजाची मागणी आहे. या मागणीवरती राजकीय पक्षाने भूमिका घेतलेली नाही, परंतु ओबीसी संघटनांनी जी भूमिका घेतलेली आहे, ओबीसी समूहाने जी भूमिका घेतलेली आहे ती म्हणजे की ओबीसीच्या कोट्यातून मराठा समाज यांना आरक्षण देता कामा नये अशी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा आहे. मी असं म्हणेन की शरद पवार यांनी रत्नागिरीच्या सभेमध्ये
जरांगे पाटील यांची मागणी योग्य आहे आणि ती मान्य केली पाहिजे असं त्या ठिकाणी म्हणाले. आणि याचाच अर्थ त्यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीला मान्यता दिली अशी असणारी परिस्थिती आहे किंवा पाठिंबा दिला अशी परिस्थिती आहे किंवा तीच भूमिका NCPची आहे असं त्या ठिकाणी जाहीर होत आहे. घडणार इलेक्शनच्या आधी असं म्हटलं आहे का चॅनल मुलाखत देताना नेमकं काय आहे? हा मग तुम्ही ऐकलेलं आहे ना, मी तारखाही दिले, तो पण थांबा. थँक्यू. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.